सिडकोची जी 184 घरांची जी जाहिरात निघालेली आहे, त्याचे जे हे PDF आहेत, त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. माहिती पुस्तिकामध्ये बघा 184 घरांची ही लॉटरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये उच्च उत्पन्न गट 15 घरे देण्यात आलेली आहे, मध्य उत्पन्न गट 47 घरे देण्यात आलेली आहे आणि नॉन PMIची घरं 122 घरं जी EWSसाठी देण्यात आलेली आहे. खारघर आणि नेरुळमधील या घरांचा समावेश आहे. ही घरे नॉन PMIची घरे आहेत. हा त्यांचा हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्ही बघू शकता. ऑनलाईन नोंदणी तुम्हाला सिडको FCFS सिडको इंडिया या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जे सिडकोचे MD सर आहेत सिंगल सर, त्यांनीही त्यांचं मनोगत येथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये त्यांनी या पेजला योजने सोडतीचं वेळापत्रक, सदनिका, अटी, त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत, किमती हे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. आता ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यानंतर समोरच्या पेजला माहिती देण्यात आलेली आहे की ऑनलाईन नोंदणी अर्जासाठी बघा 12/6/2026 पासून सुरुवात झालेली आहे दुपारी 4 वाजेपर्यंत, म्हणजे या तारखेपासून. आणि तुम्हाला जी अर्जदारांची निवड करायची आहे सदनिका ही 27/6 सकाळी 11 वाजल्यापासून हे ओपन होणार आहेत. विशेष बाब, अर्जदार किंवा त्याची पती पत्नी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले त्यांचे नवी मुंबईत सदनिका असेल तर त्या योजनेत अर्ज दाखल करू शकतात. तथापि यापूर्वी अर्जदाराने किंवा त्याच्या पती पत्नी अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले त्यांनी सिडकोच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ही महत्वाची बाब आहे की याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतात त्याची म्हणजे हे लक्षपूर्वक वाचा की अर्जदार किंवा त्याची पती पत्नी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेले मुले यांच्या नावे नवी मुंबईत घर सदनिका असेल तर ते योजनेत अर्ज दाखल करू शकतात. म्हणजे ज्यांचं घर आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात. तथापि यापूर्वी अर्जदारांनी किंवा त्याच्या पती पत्नी अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेले मुले यांनी सिडकोच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ही गोष्ट तुम्ही अर्ज करण्याच्या पूर्वी एकदा समजून घ्यायचं. त्यानंतर बघा याच्यामध्ये किमती दिलेल्या आहेत. जे स्वप्नपूर्ती आहेत तेथील जी नॉन PMIची घरे आहेत 1 BHK 122 सदनिका, चटे क्षेत्र 308, एकूण किंमत ही 37 लाख इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर खारघरमधील एमाजी गटातील जी घरे आहेत त्यांच्या घराची किंमत ही 66 लाख रुपये इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर सीवूड इस्टेट उच्च उत्पन्न गट 2 BHK ची घरे आहेत. त्यानंतर इथे घराची किंमत ही 2,89 लाख रुपये देण्यात आलेली आहे. आणि सीवूड इस्टेट येणाऱ्या नेरूळ येथील 3 BHK घराची किंमत ही 3,88 लाख रुपये देण्यात आलेली आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. त्यानंतर महामंडळाच्या नियमानुसार फ्लोर राईज हे शुल्क लागू होतील. माहिती पुस्तिका याच्यामध्ये त्यांनी पूर्ण माहिती देण्यात आली की अर्ज कसा करायचा, अर्जासाठी अटी कोणत्या आहेत. ज्याचं वय 18 पेक्षा कमी असावं ते अर्ज करू शकत नाही. डोमेसाईल सर्टिफिकेट असावं, तुम्हाला 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, बारकोडवाला 2018 नंतर. त्यानंतर अर्ज एका व्यक्ती किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार हा केवळ पती पत्नी असू शकेल. अर्जदार अविवाहित असल्यास सहअर्जदार म्हणून आई असू शकेल किंवा सहअर्जदार त्यांनी उपरोक्त सर्व पात्रता निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे. ही नॉन PMIची घरे आहेत. तुम्हाला याचे कोणत्या गटासाठी तुम्हाला अर्ज करायचा त्याच्यासाठी 6 लाख रुपयापर्यंत EWS साठी उत्पन्न मर्यादा देण्यात आलेली आहे. अनामत रक्कम 75,000 रुपये असणार आहे. MIG साठी 9 ते 12 लाख रुपये, 5 लाख रुपये तुम्हाला EMD अमाऊंट आहे. आणि उच्च उत्पन्न गटासाठी ज्याचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी 10 लाख रुपये सर्व माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जातीचा दाखला कास्टमधून जर तुम्ही अर्ज करत असणार तर हे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. जे आरक्षण आहेत SC, ST, NT, DT, अपंग व्यक्ती, शासकीय कर्मचारी, पत्रकार, माथाडी कर्मचारी ही सर्व माहिती त्यांनी इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी कुठे करायची आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आधार कार्ड असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, कागदपत्र डिजिलॉकर थ्रू हे व्हेरीफाय होणार आहेत. त्यानंतर इन्कम तुम्हाला दाखवायचं आहे 2025-26चा ITR दाखवायचा आहे. त्यानंतर सहअर्जदार असेल तर त्यांचं सुद्धा तुम्ही उत्पन्न दाखवू शकता. डोमेसाईल 1/1/2018 नंतरचं तुम्हाला बारकोडवाला असावं. हे कॅटेगरीमधील घरे इथे देण्यात आलेली आहे. हँडिकॅप, पत्रकार, माथाडी हे सर्वच आहेत. याच्यामध्ये जे नमुना दिलेले आहेत त्या नमुन्यावरती तुम्हाला हा दाखला तयार करायचा आहे. त्यानंतर सिडको कर्मचाऱ्यासाठी सुद्धा इथे घरे आहेत. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर सदनिकेची विक्री किंमत व ती भरणा करण्याची अटी ही सर्व माहिती इथे अनामत रक्कम वगळता सदनिकेची विक्री किंमत मूल्याची उर्वरित रक्कम सदनिका धारकाने समान हप्त्यांमध्ये भरावी. त्यानंतर हे मिसक्लेन्सेस चार्जेस, ज्यानंतर सर्वसाधारण जसे की नोट जोडणी, वीज जोडणी शुल्क स्वतंत्रपणे तुम्हाला भरावं लागेल.
जे सोसायटी जे ठरवणार त्या सोसायटीच्या नियमानुसार. जर तुम्ही कोणत्या प्रकारचे वाटप सदनिका रद्द केल्यास, तुम्हाला घर लागला आणि रद्द केला तर तुमची 10% रक्कम ही दंड म्हणून कापण्यात येणार आहे. अर्जदाराने सदनिकेची निवड केल्यानंतर वाटपपत्र निर्गमित करण्यापूर्वी सदनिका सरेंडर केली तर तुम्हाला ₹5,000 जीएसटी एवढी रक्कम तुमची ही कपात करण्यात येईल. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे लोन जर करायचं असेल सिडकोच्या घरावरती तर त्यांच्याकडून तुम्हाला एनओसी घ्यावी लागते. एनओसी कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ आहे YouTube चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तुम्हाला फक्त YouTubeला सर्च करायचं आहे सिडको लॉटरी एनओसी. तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल. त्यानंतर हे सर्व येथे माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्या संस्थेकडून कसं अर्ज करायचा, हे हप्ते कसे भरायचे. त्यानंतर महत्त्वाच्या अटी. ह्या ज्या अटी आहेत हे तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये जे नियम त्यांनी सांगितलेले आहेत, हे सर्व नियम येथे त्यांनी सांगितलेले आहेत. महानगरपालिकेचे, नगरपालिकेचे सर्व कर, पाणीपट्टी, मलनिस्सारण, आकारण, वीज आकार असे गुण स्थानिक संस्थांकडे परस्पर भरावे लागतील. ज्या लोकेशनला जी घरं आहेत त्या लोकेशनला ऑलरेडी घरं लागलेले आहेत, तेथे फॅमिली राहतात, सोसायटी बनलेली आहे, सोसायटीने ठरवलेल्या नियमांचं आपल्याला पालन करावं लागते. नॉन पीएमआय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्जदार या घटक तसेच सर्वसाधारण गटातील अर्ज करू शकतात. मध्यम गटातील सुद्धा अर्ज करू शकतात. म्हणजे कोणत्या गटासाठी कसा अर्ज करायचा याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इतर सर्वसाधारण गटातील सदनिकेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे ईडब्ल्यूएस वाले एलआयजी साठी अर्ज करू शकतात. एमआय मध्यम गटातील अर्जदार मध्यम गट व उच्च उत्पन्न गटात अर्ज करू शकतात. म्हणजे एलआयजी वाले एमआयजी साठी सुद्धा अर्ज करू शकतात. आणि जे हायर इन्कमचे गटातील अर्ज आहेत ते फक्त हायर इन्कम ग्रुप म्हणजे उत्पन्न गटातीलच अर्ज करू शकतात. हे विक्री कशी काय म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन शुल्क आवश्यक हे पूर्ण भरल्यानंतरच तुम्हाला जे घराची चावी ते मिळणार आहेत. हे सर्वसाधारण अटी यांनी सांगितलेल्या गृहनिर्माण संस्थेचे पाणी पुरवठा सामायिक देय ही सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी इथे तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. विक्री करणारे हे गृहनिर्माण संस्था. त्यानंतर हे यांनी ते सांगितलेले की संयुक्त मालकी को-ॲप्लिकंट जर तुम्हाला सिडकोच्या घराला करायचं असेल तर त्याला तुम्हाला ₹5,000 फी आणि जीएसटी लागते. म्हणजे ₹5,900 तुम्हाला चार्ज लागेल. सिडको लॉटरी को-ॲप्लिकंट हे तुम्हाला कसं करतात त्याचा पण व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवलेला आहे. तुम्ही YouTubeला सर्च करा सिडको लॉटरी को-ॲप्लिकंट, तो पण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार. प्रवीण रिअल एस्टेट YouTube चॅनलचं नाव आहे. ही सर्व माहिती इथे त्यांनी दिल्यात आहे. को-ॲप्लिकंट करण्यासाठी कोणती माहिती असणे आवश्यक आहे, कुठे अर्ज करायचा, ही सर्व या त्यांनी या PDF ला माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे सदनिकाचा ताबा देताना कोणत्या गोष्टी ग्राह्य धरायच्या आहेत. त्यानंतर हा त्यांचा आउटस्टँडिंग मेंटेनन्स जो असेल 2012-2024 मधील तरतुदीनुसार हस्तांतर करण्यात येणार आहे. महामंडळाचे अधिकार. हे जे सिडको महामंडळात त्यांचे अधिकार आहे ते सांगण्यात आलेले आहे. कोणत्या प्रकारची चुकीची माहिती देऊ नका. कोणत्याही प्रकारे असं फॉर्म भरताना त्यांच्या निदर्शनास आणून नका देऊ. त्यानंतर सावधानतेचा इशारा इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर हे कॅटेगरीमध्ये येथे माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी कोणतं प्रमाणपत्र आवश्यक आहे. एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी जे राज्य सरकारचे कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, अंध, शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक ही सर्व तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुम्ही वेळोवेळी माहिती घेऊ शकता. माथाडी कामगारसाठी धार्मिक अल्पसंख्याक. त्यानंतर हे असलेल्या आरक्षण सदनिकेचे तपशील. कोणत्या गटासाठी किती घर आहेत त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरं देणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. हे सर्व तुम्ही माहिती बघू शकता. 184 घरांची ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये सर्व कॅटेगरीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर हा आपण व्हिडिओ बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू आणखी नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.